नमस्कार भावांनो, अजून एक नोकरीची मोठी संधी दाद्या. दारूबंदी पोलीस भरती लवकरच येणार आहेत दाद्या. त्याच्यासाठी जे शिक्षण असेल, वय असेल, ग्राउंड असेल, त्याची पगार काय असेल, लेखी चाचणी काय असेल, सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतो दाद्या. व्यवस्थित व्हिडिओ बघा, एकतर नोकऱ्या मिळत नाहीत दाद्या. आणि या वर्षी तुम्हाला आत्ता पण सांगतो दाद्या, 75,000 प्लस जागा महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे भरतीसाठी, परीक्षेसाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. ही वर्ष तुम्हाला मी काय म्हणले, 2026 हे वर्ष नोकरीचं आहे दाद्या. आणि ही आपल्याला सुवर्ण संधी मिळाली. ठीक आहे दाद्या. काय दारूबंदी पोलीस भरती लवकरच येणार दाद्या. शिक्षण, वय, मैदानी चाचणी सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगतो दाद्या. त्याच्या अगोदर दाद्या, अजून कोणी रगडा बॅच जॉईन केली नसेल तर प्ले स्टोअरला जावा, गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यावरून तुम्ही रगडा बॅच घ्या फक्त 199 रुपयाला. किती दाद्या? 199 ला. याच्यामध्ये दाद्या सर्व विषय आहेत. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK, मराठी सर्व विषय आहेत दाद्या. त्याच्यानंतर दाद्या आपली धिंगाणा बॅच आहे दाद्या. अजून कोणी धिंगाणा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करा, धिंगाणा बॅच घ्या. त्याच्यानंतर दाद्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत, जे NTPC, वन विभाग, दारूबंदी जे काय आहे ना, त्याचा PDF कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे. ॲप इन्स्टॉल करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यावरून मिळून जातील. त्याच्यानंतर दाद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलेही आंडूपांडू पुस्तक वापरण्यापेक्षा 2च क्वालिटीची पुस्तक वापरा. तुमची ती स्टेट असू दे नाही तर सेंट्रल, याच्यातनं व्यवस्थित तुम्ही हे 2 पुस्तक जरी वापरलं ना भावांनो, बस झालं, सिलेक्शन तुमचं 100% होते. हे जर हे पुस्तक कुणाला घ्यायचं असेल ना दाद्या, हा नंबर आहे माझा 7057 96 83 27. बरोबर. ज्याला कुणाला SSC GDचं पुस्तक पाहिजे त्यांनी 460 रुपये पाठवा. ज्याला रेल्वेचं पाहिजे 400 रुपये पाठवा. ज्याला दोन्ही पाहिजे 800 रुपये पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा. ठीक आहे दाद्या. आता सविस्तर माहिती चालू करू. जे दारूबंदी पोलीस भरती आहे ना दाद्या, याच्यामध्ये एकूण 4 प्रकारच्या पोस्ट आहेत दाद्या. किती प्रकारच्या दाद्या? एकूण 4 प्रकारच्या. पहिली पोस्ट आहे दाद्या बघा, व्यवस्थित समजून घ्या, घाई गडबड कोणी सुद्धा करू नका. पहिली पोस्ट आहे दाद्या लघु लेखक. काय दाद्या? लघु लेखक. दुसरी पोस्ट आहे दाद्या लघु टंक लेखक. काय दाद्या? लघु टंक लेखक. ओके. नंतर तिसरी पोस्ट आहे दाद्या जवान. ओके, जवान, ज्यालाच आपण दाद्या दारूबंदी पोलीस एक्साइज कॉन्स्टेबल म्हणतो दाद्या. आणि चौथी पोस्ट आहे दाद्या जवान निवाह चालक. जवान निवाह चालक. बरोबर आहे. ह्या 4 पोस्ट आहेत. मी आत्ता म्हणतोय दाद्या, एक्साइजची भरती म्हणजे निवार भरती असते दाद्या. तुला पगाराची गरज नाही दाद्या. पगार कधी तुझ्या अकाउंटला पडतोय ते तुला बघायची सुद्धा टाइम भेटत नाही, एवढा वरचा माल आहे दाद्या. हे जग जाहीर आहे दाद्या. तुला जर बिअर शॉपीची, वाईन शॉपीची लायसन काढायची तर इकडेच यावं लागतं दाद्या. आणि माल शिवाय काय नाही दाद्या. मालदार पोस्ट आहे दाद्या. एखाद्या क्लास 1 जेवढा कमवत नाही ना दाद्या, हा आरामात कमवतोय. इनेना होरेज भावना तर सांगायचं जर झालं ना दाद्या, दारूबंदीमध्ये जर तू लागला ना भावा, समजून घे महिन्याला तेवढा आहे. कळते? एवढं म्हणजे माझ्याची गोष्ट नाही. तुझं 2 महिन्याची पगार आणि IT वाल्याचं वर्षाचं पॅकेज सेम आहे. आणि निवांत जॉब आहे दादा, रिलॅक्स एकदम, काय टेन्शन नाही दादा, आरामात बसले दादा. तर फोन आला, साहेब इथं जरा दारूचं काहीतरी झालंय बघा, गेले, रेड मारले, माल घेतलाय, आलाय, विषय संपलाय दादा. हा, खतरनाक पोस्ट आहे दादा हे. त्यामुळे तयारीला लागायचंय. आणि ह्याला लय शिक्षण काय लागत नाही, मोकळ्यात होऊन जाते दादा, मोकळ्यात. हा, फक्त करायची जिद्द पाहिजे. आता पहिली गोष्ट दाद्या, सगळ्यांसाठी दाद्या काय लागतं? शिक्षण. पहिली गोष्ट दाद्या, जे शिक्षण आहे ना दाद्या, हा हे का, इथं शिक्षण सगळं लिहून टाकतोय. हे का, ह्याच्यासाठी 10वी पास, ह्याच्यासाठी 10वी पास, याच्यासाठी 10वी पास, आणि याच्यासाठी दाद्या 7वी पास. बस एवढं तर क्लिअर. हा, 10वी आणि 7वी. काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दाद्या. टप्प्यात आहे दाद्या, सगळ्यांची 10वी कंप्लीट आहे दाद्या. आता एक दुसरा प्रश्न आहे दाद्या, वय किती लागतं दाद्या? हा, वय कचकाटून आहे दाद्या. तू म्हातारा जरी झाला आणि तुला 3 लेकरं जरी झाली तरी तिथपर्यंत तू पेपर देऊ शकतो. वयाचं टेन्शनच घ्यायचं नाही दाद्या. ओपन आहे ना दाद्या, ओपनला दाद्या वय आहे दाद्या 18 ते 40. ओपनला वय किती दाद्या? 18 ते 40. जी बाकी कुठली पण कास्ट असू दे, SC BC असू दे, OBC, SC ST NT B क ड काय असेल दाद्या, जे अदर कास्ट आहे ना दाद्या, अदर, त्यांना आहे ना दाद्या वय लागतं 18 ते 45. शिक्षणाचा कोणाला प्रॉब्लेम नाही, वयाचा कोणाला प्रॉब्लेम नाही. आता दाद्या फक्त आहे ना, जी
दाद्या ग्राउंड आहे ना दाद्या, ग्राउंड फक्त जवान आणि वाहन चालक जसं पोलीस भरतीला असत तसं त्या ह्या 2 पोस्टला ग्राउंड आहे. बाकीच्या वरच्या ज्या 2 पोस्ट आहे ना दाद्या, त्याला दाद्या टायपिंग लागतं. ह्या 2 पोस्टला टायपिंग लागतं. हा, एक तर दाद्या 30चं मराठी टायपिंग लागतं, 30 मराठी किंवा म्हणतोय दाद्या किंवा 40 इंग्लिश किंवा 40 इंग्लिश दाद्या. कळते? ह्या 2च पोस्टला आहे दाद्या, एक तर 30 मराठी किंवा 40 इंग्लिश दाद्या. ह्या 2 पोस्टला वरच्या. ही जी खालची 2 पोस्ट आहेत ना दाद्या, ह्याच्यासाठी तुला काय दाद्या ग्राउंड आहे. कळते तुला? आता पहिली गोष्ट दादा, जवान आणि वाहन चालक, जवान आणि वाहन चालक त्याच्यासाठी दाद्या जी ग्राउंड चाचणी आहे ना दाद्या, मैदानी चाचणी दाद्या, हा, त्याच्यासाठी कशी पात्रता असणार आहे मी सर्व सांगतो दाद्या. तुमची उंची किती लागणार आहे, पोरांना किती लागणार आहे, पुरींना किती लागणार आहे, किती पळावं लागतंय, किती मार्काचा ग्राउंड असते, इन अँड आउट सगळं सांगतोय. पहिली गोष्ट दाद्या, हा बघा इकडे दाद्या, हो का, इथं पुरुष लिहितो, इथं स्त्री आहे दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, उंची लागते इथं 165 सेंटीमीटर, इथं लागते 160 सेंटीमीटर. बरोबर आहे, पोलीस भरतीपेक्षा थोडं जास्त आहे दाद्या. हा, त्याच्यानंतर दाद्या छाती, हो का, छाती न फुगविता 79 सेंटीमीटर, इथं काय नसतं दाद्या. वजन पोरांना लागत नाही, पोरींना वजन लागतंय 50 किलो. कळतंय का पोरींनो? हा, एक्सरसाइज मध्ये लागलं आणि तुम्हाला कोणीतरी उचलून किडनॅपच केलं, उचलायला आलं नाही पाहिजे. वजन तुंबून नुसतं खायचं दाद्या, हा, सुट्टी द्यायची नाही. 50 किलो वजन पाहिजे, पहिली गोष्ट समजून घ्या. पोरांना वजन लागत नाही, पोरं गचा खाती ती, त्याचं टेन्शन नाही. फक्त पोरीने जरा कच काढून खावा, नाजूक खाऊत बसू नका. कळते दाद्या? एवढं तर कळते. पुरुषाला 165 सेंटीमीटर, लेडीजला 160 आहे. छाती आहे ह्याला 79, यांना नाही. वजन पोरांना नाही लागत, इथं किती दाद्या 50 किलो. ओके, आता राहिला प्रश्न ग्राउंडचा. आता ग्राउंड काय असणार आहे? पहिली गोष्ट पुरुष, हा, पुरुषांनी दाद्या 1.5 किलोमीटर पळायचं दाद्या. किती किलोमीटर? 1.5 किलोमीटर. त्याला मार्क असतील 30 मार्क. किती मार्क? 30. नंतर 100 मीटरला दाद्या, 100 मीटरला मार्क असतील दाद्या. 100 मीटरला किती मार्क आहेत दाद्या? 30च आहे ती. हा, ओके. गोळा आहे त्याला किती मार्क आहेत दाद्या? 20 मार्क. कळते? म्हणजे जे तुमचं ग्राउंड आहे ना जवान आणि चालकचं, ते 80 मार्काचं ग्राउंड आहे दादा. सेम पोलीस भरतीचं इव्हेंट आहे. बरोबर आहे, इथं पोरांना 1000 असते, इथं 1500 आहे. ओके, आता लेडीज लोकांना काय? लेडीज लोकांना काय दादा? इथं 1 किलोमीटर दादा, 1 किलोमीटर 30 मार्काला. बरोबर आहे, 100 मीटर 30 मार्काला, आणि नंतर गोळा 20 मार्काला. गोळा 20 मार्काला. ठीक आहे. पहिल्यांदा तुमचं काय होणार दादा? ग्राउंड होणार. सॉरी, पहिल्यांदा लेखी होणार, त्याच्यानंतर ग्राउंड होते. पहिली गोष्ट समजून घ्या. इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी कळाल्या असतील दादा. हा, हे तुमचं ग्राउंडचं झालं. आणि जो पेपरचा पॅटर्न आहे दादा, जे लघुलेखक असतील, लघु टंकलेखक असेल दादा, जवान असतील किंवा चालक असेल दादा, सगळ्यांचं लेखी 4 पण पोस्टचं सेम आहे दादा. एकदम लेखी तर भावा आंडो पांडो आहे दादा. लेखी दादा, लेखी सर्व पोस्टला सेम आहे दादा, सर्व पोस्टला. बरोबर आहे. पहिली गोष्ट दादा, जीके आहे ना दादा, जीके 30 मार्काला. बरोबर आहे. नंतर इंग्लिश 30 मार्काला. बरोबर. त्याच्यानंतर दादा तुमचं मराठी 30 मार्काला. मराठी 30 मार्काला. नंतर बुद्धिमत्ता 30 मार्काला. बुद्धिमत्ता 30 मार्काला. म्हणजे एकूण किती मार्काचा पेपर झाला? 120 मार्काचा पेपर झाला. काय दादा? 120 मार्काचा पेपर. आणि ह्याच्यासाठी जे टायमिंग असतं ना दादा, 90 मिनिटं टायमिंग असतं. किती मिनिटं टायमिंग असतं दादा? 90 मिनिटं. कळते तुम्हाला? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याला निगेटिव्ह मार्किंग आहे. पहिली गोष्ट समजून घ्यायची. निगेटिव्ह किती आहे दादा? 1/3 निगेटिव्ह आहे. ही सगळ्या पोस्टसाठी सेम आहे. मग आता मला सांगा, 4 पण पोस्टचं दादा 200 मार्काचं आहे. आपण जवान आणि चालक बघितलं, 120 मार्काचं लेखी, आणि जवान आणि चालकला दादा 80 मार्काचं ग्राउंड. मग ह्या ज्या 2 पोस्ट राहिलेत, लघुलेखक आणि टंकलेखक दादा, ह्याला जे 80 मार्काचं आहे ना दादा, 30 मराठी किंवा 40 इंग्लिश आहे का दादा, हे 80 मार्काला असणार आहे तुमचं. किती मार्काला असणार आहे? 80 मार्काला. हे तुमचा पोलीस दारूबंदीच्या जाहिरातीचा पॅटर्न आहे दादा.
हा कळते तुम्हाला? ह्या 2 पोस्टला फक्त ग्राउंड आहे, जवान आणि चालक. बाकीचे ह्या 2 पोस्टला आहे ना दाद्या टायपिंग आहे. वयाचं टेन्शन नाही दाद्या, तयारी व्यवस्थित करायची दाद्या, घाई गडबड कुणी करायची नाही. आणि ह्या जागा सगळ्यांना माहीत असते दाद्या. पगार आत्ता पण सांगतोय कच काटू नये. हा आणि सगळ्यांना सांगतोय हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. जी पोरग डिमोटिवेट झाले सर या वर्षी माझी पोस्ट निघते का नाही, ह्या सगळ्यांसाठी दादा एक मोटिवेशन आहे दाद्या. का तर एक जागा आपली 100% असणार दाद्या, बाकी आपल्याला काय माहित नाही. तुम्ही किती वर्ष स्ट्रगल करा, 3 वर्ष करा, 4 वर्ष करा, एक पोस्ट तुमच्या 3 पिढ्या जिंदगी चांगली ठेवते दादा. 3 पिढ्या मी आता पण सांगतो, तुमची पिढी चांगली ठेवते, वडिलांची ठेवते आणि तुमच्या लेकरा बाळांची ठेवते. 3 पिढ्या दाद्या. त्यामुळे कष्ट करायचं का नाही हे तुझ्या हातात आहे दाद्या, कसं कष्ट करायचं ते. लय डिमोटिवेट होत बसू नको. तुम्हाला लय टेन्शन येते की सर तुम्हाला आम्ही सर ह्याच्यासाठी कोणती बॅच घेऊ. तुला साध्या आणि सिंपल भाषेत सांगतो, आपली जी रगडा बॅच आहे ना दाद्या, रगडा बॅच, तेवढं जरी नीट केलं ना दाद्या, पेपर 10वीवर नाही लय अवघड येत नसते पेपर. पहिली गोष्ट समजून घ्या, नॉर्मल पेपर असते दाद्या. फक्त तयारी कशी करायची तुम्ही बघायचं दाद्या. बॅच घे, PDF कोर्स आहे दाद्या, टेस्ट सिरीज आहे. आता जाहिरात पडेलच दाद्या लवकरात लवकर, पेपर पण लवकर आहेत. बाकी 75,000ची अजून ऍड येणार आहे दाद्या. जे नगर परिषद, नगरपालिका जे असेल दाद्या, आरोग्य भरती, झेडपी सगळ्यांमध्ये वॅकन्सी येणार आहे. तयारी जोरात ठेवायची. सिलेबस सेम आहे सगळीकडे. आपली तयारी कुठं कमी पडते म्हणून आपण महागाय दाद्या. आता तरी तयारी वाढवा. बाकी पुरी राडी लफडी बंद करा दाद्या, काय नाही त्याच्यामध्ये दाद्या. जेवढं तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर ना, 1000 पुरी येतील दाद्या. जेव्हा तुझ्यावर एक्साइजचे दाद्या वर्दी अंगावर असेल ना दाद्या, त्याच पुरीचा बाप तुझ्याकडे पाया पडत येईल दाद्या. एवढी ही ताकद वर्दीमध्ये असते. त्यामुळे वर्दीसाठी झट, पुरीसाठी कधी झटू नको दाद्या. का तर वर्दी लास्ट टाइम येते, पुरगी शेवटपर्यंत कधीच येत नाही दाद्या. पुरीला पैसा पाहिजे आणि तुला जर बाबा पुरगी लाईफ मध्ये टिकवायचं असेल तर कच काढून पैसा कमवतात. आत्ता पण सांगालो, ही मालदार पोस्ट आहे दाद्या, आंडू पांडू पोस्ट नाही. तू वाटलं तर तुझ्या जिल्ह्यातल्या एक्साइज डिपार्टमेंटला जा, तिथं बघ कोण ओळखीचं असेल, विचार दाद्या काय पोस्ट आहे ते. निवांत जॉब आहे, काय टेन्शन नाही. म्हणतात ना लोक सरकारी नोकरी 10,000ची असू दे, निवांत असते दाद्या. प्रायव्हेट वाल्यांची लाईफ जिंदगी सगळं माहिती आहे, पुढचा शब्द काय असणार ते. फक्त तयारी नीट कर. जवळपास 2,000 जागा येणार आहेत, जवळपास 2,000 जागा. मजाकची गोष्ट नाही दाद्या. तयारी कशी करायची काय सगळं आपला ऍप इन्स्टॉल कर. आणि राहिला प्रश्न पुस्तकाचा, तुम्हाला मी पहिले आत्ता पण सांगतोय, अगोदर पण सांगितलं, एवढं एक पुस्तक नीट करा दाद्या, बस झालं. हे 2 पुस्तकात दाद्या तुम्ही जर व्यवस्थित गोष्टी केल्या ना, विषय संपतो दाद्या. ही SHGD आणि रेल्वे सगळं तुला स्पष्टीकरणाचं आहे. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK, इंग्लिश हो सगळं आहे इथं, काय प्रॉब्लेम नाही. PDF कोर्स आहे, बॅच घे. ठीक आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तयारीला लागा भाऊ. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.